ब्रह्मदी आणि कुलस्वामिनीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा. हितशत्रू, गुप्तशत्रू, बाह्यशत्रू, व्यापारामध्ये काही शत्रू असतात, ह्याचं सगळ्याचं निरसन व्हावं आणि आपल्याला सदैव कृपादृष्टी प्राप्त होऊन आपली उत्तरोत्तर प्रगती व्हावी, वृद्धी व्हावी. सगळ्याचीच वृद्धी व्हावी, पैशाची नाही तर संतती, संपत्ती, सौभाग्य या सगळ्या गोष्टीची वाढ झाली पाहिजे. म्हणून आज आपण संकल्पामध्ये बऱ्याच गोष्टी संस्कृतमधून उच्चार केलेला आहे. मी तुम्हाला मराठीत सांगतोय, कारण देव भाषा संस्कृत आहे. देवाला इंग्लिश, मराठी, हिंदी कळत नाही, त्यांची भाषा संस्कृत आहे. म्हणून संकल्प म्हणजे काय तर निवेदन, लेटर. तर ही लेटर आपल्याला संस्कृतमधूनच द्यावं लागतं. पण गुरुजी सांगत होते त्या पद्धतीनं तुम्ही ते म्हणत होते, तसा आपण इथे संकल्प केला. संकल्पानंतर कर्माची विटनेस देवता, साक्षीदार म्हणून सूर्याचं, दिव्याचं, भूमीचं, वरुणाचं पूजन केलं. कारण कसं आहे, कलियुगामध्ये मनुष्य मनुष्याला धोका देऊ शकतो, पण मनुष्य देवाला धोका देऊ शकत नाही. म्हणून त्यांना साक्षीदार, विटनेसदार म्हणून आपण त्यांचं इथं पूजन केलं. नंतर पहिल्यांदा कार्यारंभे गणेशम पूजा आहे. कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना भास्कर अभवकर कार्यारंभे गणेशम पूजा आहे. कारण गणपतीचं पहिल्यांदा पूजन केलं, गणपतीचं नामस्मरण केलं, गणपतीची आरती केली की आजपासून या घरामध्ये राहणार आहे आणि एक घरामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येऊ देऊ नको. आणि विघ्न आलं तर ते विघ्न निरसन करण्याची बुद्धी गणपतीला मागतो. म्हणून पहिल्यांदा गणपतीचं आपण इथं पूजन केलेलं आहे. गणपतीच्या पाठीमागे जो कलश होता त्या कलशाचं पूजन केलं. पहिला म्हणता पुण्य वाचन. या नवीन घरामध्ये सतत हातातून पुण्यकारक गोष्ट घडत जावी, कल्याण व्हावं, आयुष्याची वाढ व्हावी, लक्ष्मी प्राप्त व्हावी. या पाचही गोष्टीसाठी त्या कलशाचं पूजन केलं आणि तो कलश 3 वेळेस कपाळाला लावला. नाग, नदी आणि पर्वत या 3 गोष्टीसारखं आयुष्य आपल्याला मिळावं. नाग कधी मरत नसतो, मारल्यावरच मरतो. त्याची कातीन टाकली की नागाचं आयुष्य वाढत जातं. डोंगर पडत नाही, पाडल्यानंतरच पडतं. आणि नदी कधी आटत नसती, वाळू काढली की त्या नदीचा ओलावा जाणवतो. या 3 गोष्टीसारखं आयुष्य आपल्याला मिळावं म्हणून तो 3 वेळेस कलश आपण आपल्या कपाळाला लावलेला होता. त्या कलशाच्या अंगभूत शुभ प्रकारचे आशीर्वाद ग्रहण होण्यासाठी हातावरतून पाणी सोडताना अस्तु अस्तु म्हणत होती. म्हणजे काही शुभ प्रकारचे आशीर्वाद प्राप्त व्हावे. शांती, पुष्टी, तुष्टी, धनधान्य, वृद्धी, लक्ष्मी, नवग्रहाचा कृपाशीर्वाद, पितरांचा आशीर्वाद, या सगळ्या प्रकारच्या 41 गोष्टी तामणामध्ये मागितल्या. ज्या नकोय ते पाणी गुरुजीनं बाहेर सोडलं. यद पाप, रोग, दुःख, दारिद्र्य, हाताश्च ब्रह्मदिशा, हाताश्च परिपंथिनः. हातातून कधीही वाईट कृत्य घडू नये आणि पापही घडू नये म्हणून ते पाणी गुरुजीनं बाहेर सोडलेलं होतं. ज्या गोष्टी मागितलेल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी ग्रहण होण्यासाठी ते पाणी गुरुजीनं डोक्यावरती शिंपडलेलं आहे. त्याला म्हणायचं पुण्याह वाचन. लक्षात आलं. त्याच्यानंतर इथं कुलस्वामिनीचं पूजन केलं. जसं महाराष्ट्रामध्ये 3.5 पीठ आहेत तसं आपल्याला महाराष्ट्रामध्ये नाही तर सृष्टीमध्ये 16 पीठांचा परिवार सांगितलेला आहे. आपण एखाद्याला वास्तुशांतीचं आमंत्रण सांगताना काय सांगतो की उद्या वास्तुशांतीची पूजा आहे, सपरिवार आमच्याकडे तीर्थप्रसादाला किंवा जेवायला या म्हणतो. बरोबर आहे. मग तसं इथं पण आपल्या कुलस्वामिनीच्या सहपरिवाराचं पूजन केलेलं आहे. तिच्या सगळ्या परिवाराचं पूजन करू, खानारांनी ओटी भरून तिची आपण प्रार्थना केलेली आहे. त्याच्यानंतर आयुष्याची वाढ होण्यासाठी धागा बांधून नांदी श्राद्ध केलेलं आहे. नांदी म्हणजे शुभ आणि श्राद्ध म्हणजे श्रद्धेने करणारी पितरांची पूजा. आज जर या पितरांनी आपल्याला जन्मालाच घातलं नसतं तर हे आपल्याला भोगता आलं नसतं. आपण त्यांचे कोणोपणी हृदय आहोत. या मोठ्या घरामध्ये खास तुम्हाला आई वडिलाचा एक मोठा फोटो लावा, कुठेतरी फोटो पाहिजे. पितरांच्या दृष्टीशिवाय कुलाची वृद्धी होत नाही. किती देवपूजा करा, श्राद्ध केल्याशिवाय संतती होत नाही. गोत्रं गोत्राभिवृद्धिरस्तु हे श्राद्धाचा संकल्पनाचा उच्चार आहे. नाहीतर मग परत त्र्यंबकला जाऊन नारायण नागबाई परावलं ते पितृदोषासाठी. त्याच्यासाठी आतापासूनच जर करत राहिलं तर पुढं कंटिन्यू राहतात, अडचणी येत नाही. राग मानू नका, स्पष्ट सांगतो पण हे क्लिअर आहे. सत्य हे सत्यता कडूच असते. त्याच्यामुळे आपण इथं नंदी श्राद्ध केलं की त्यांचाही आशीर्वाद, आज त्यांच्या कृपेनेच आपल्याला इथं घर प्राप्त झालं, त्यांच्या कृपेनेच आज आपण इथं मोठे झालेलो आहोत. म्हणून त्यांचं ऋण म्हणून एक शुभ श्राद्ध इथं आपण केलं. श्राद्ध झाल्यानंतर प्रत्येक गुरुजीला पूजेचा भार, जसं वकिलाला वकीलपत्र देतो तसं हे आध्यात्मिक कोर्टाचे वकील गुरुजी असतात. म्हणून त्या गुरुजीला खारीक सुपारी देऊन आपण त्यांची प्रार्थना केली. त्वयं कार्यं करिष्यामो विधिपूर्वकं न तु संशय. तुमचं कार्य विधिपूर्वकच करा, कुठल्याही प्रकारचा संशय नाही.